नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा, मनोकामना पूर्ण करो, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुरटीचे असे काही खास उपाय ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहेत, जे आपल्या आयुष्यात खूप सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. आयुष्यामध्ये खूप श्रीमंत होण्यासाठी आपल्याला तुरटीचा उपाय करायचा आहे. आपल्याला तुरटीचा एक खडा आपल्या घरामध्ये एका ठिकाणी ठेवायचा आहे आणि ती तुरटी कोणत्या ठिकाणी खडा आपल्याला ठेवायचा आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टींमध्ये तुरटीचा वापर केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे वास्तुदोष, नजरबाधा, घरातील भांडण-तंटा, कलह दूर होतील. त्याचबरोबर घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील आणि जी काही तुमची कठीणातील कठीण इच्छा किंवा पैशासंबंधीच्या अडचणी असतील, तर त्या नक्कीच पूर्ण होतील. तर एवढंच नाही, तर फक्त 24 तासांमध्ये तुमच्याकडे पैसा, संपत्ती येऊ लागेल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे पूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये वास करेल. असा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आणि हा तुरटीचा खडा कुठे ठेवायचा, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. तसेच बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर या जगामध्ये असं कोणीच नाही की ज्याला पैशाची गरज नाही किंवा ज्याला सर्व काही ईश्वराने दिलं आहे. आता काही जण असतीलही, पण कशाची ना कशाची कमतरता ही आयुष्यामध्ये असतेच. असं परिपूर्ण या जगामध्ये कोणीही नसतं. जरी आपल्याकडे पैसा असला तरीही तो कायमस्वरूपी आपल्याकडे राहावा म्हणून आपण खूप मेहनत, कष्ट करत असतो. पण तरी देखील तो पैसा काही जणांच्याकडे कायमस्वरूपी राहत नाही. काही जणांच्याकडे पैसा येतो, पण तो काही ना काही कारणाने घरातून निघून जातो. मग कारण काहीही असो, घरामध्ये आर्थिक खर्च अचानक वाढणे किंवा घरामध्ये आजारपण असणे, घरामध्ये भांडण, तंटा, कलह असणे, यामुळे देखील घरामध्ये दोष निर्माण होतो आणि घरातील लक्ष्मी ही बाहेर निघून जात असते. त्यामुळे घरामध्ये आलेली लक्ष्मी स्थिर राहावी, आपल्या मेहनतीला, कष्टाला फळ मिळावे, यासाठी काही छोटे छोटे उपाय केले तर ते नक्कीच आपल्याला फायदा हा होत असतो. काही जणांच्याकडे खूप कमी मेहनतीमध्ये भरपूर पैसा येतो, तर काही जणांच्याकडे खूप मेहनत, कष्ट करूनही त्यांच्याकडे लक्ष्मी येतच नाही आणि आली तर ती स्थिर राहत नाही. म्हणून वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत, हे जे छोटे छोटे उपाय केले तर नक्कीच या उपायांचा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये लाभ हा होत असतो. कारण ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर असते, असे मोठे मोठे श्रीमंत लोक हे असे तांत्रिक, वास्तुशास्त्रीय, ज्योतिषशास्त्रीय उपाय आपल्या घरामध्ये आजमावून पाहत असतात आणि ते नक्कीच करून आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी हे स्थिर करत असतात. आजकालच्या जगामध्ये असं कुणीही नाही की त्याला पैशाची गरज नाही. बरेचसे जण असे आहेत जे कर्जामध्ये सुद्धा असतात आणि ते आपली परिस्थिती ही खूप मेहनत, खूप स्ट्रगल करून जगत असतात. त्यांच्यावरती हे खूप कर्ज असतं आणि काही लोकांकडे पैसा असतो, पण त्यांना जे करायचं आहे त्यासाठी तो पैसा पुरत नाही. अशा परिस्थितीमध्ये पैशाविषयीच्या समस्यांवरती जर असे काही उपाय जर आपण केले तर आपली आर्थिक परिस्थिती ही नक्कीच सुधारते. तर फक्त त्यासाठी आपल्याला फार काहीही नाही, तर 10 रुपये खर्च करून तुरटीचा आपल्याला एक उपाय करायचा आहे. ही तुरटी आपल्याला सहज कुठेही किराणा मालाच्या दुकानामध्ये उपलब्ध होते. तर वास्तुशास्त्रानुसार सांगितलेला तुरटीचा उपाय, तर हे तुरटीचे उपाय केल्याने आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा, संपत्ती ही देखील येऊ लागते आणि कितीही मोठं कर्ज आपल्यावरती असेल तर त्या कर्जातून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळते आणि आपल्याकडे पैसा, धन आकर्षित करू शकतो आणि जीवनामध्ये आनंद हा घेऊ शकतो. तर पहिला उपाय हा आपल्या स्वतःसाठी करायचा आहे. जर तुमचा खिसा किंवा पर्स असेल किंवा पॉकेट असेल, तर ते नेहमी रिकामं राहत असेल, सतत आपला खिसा रिकामा राहत असेल किंवा आलेला पैसा आपल्याकडे टिकतच नसेल किंवा आपण बाहेर जातो त्यावेळेला आपण असं ठरवतो की आपल्याला अगदी 100-200 रुपये खर्च करायचे आहेत. तिथे गेल्यावरती आपल्याकडून अगदी 500-600 रुपये नक्कीच खर्च होऊन जातात. तर याचा अर्थ असा होतो की
माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे, परंतु आपल्याकडे स्थिर स्वरूपामध्ये राहत नाही. तर लक्ष्मीला स्थिर ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि हीच त्रुटी जी आहे ती माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचं आणि आकर्षित करण्याचं काम करत असते. त्यासाठी एक छोटा तुरटीचा खडा एखाद्या लाल किंवा काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला 6 निळ्या रंगाच्या फुलासहित, जसे की निळ्या रंगाची गोकर्णाची फुले असतात, तर त्या फुलांचा आणि एक तुरटीचा खडा लाल किंवा काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवून आपल्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये आपल्याला तो खडा नेहमीसाठी ठेवायचा आहे. हा खडा ठेवल्यामुळे पैशाची कमतरता दूर होईल. त्याचबरोबर ज्या व्यक्तीवरती कर्ज आहे, मग ते कर्ज तुमचं गाडीचं असो किंवा जमिनीचं असो किंवा घराचं असो, इतर तुमचं कुठलंही कर्ज असो. आता आपल्याला बऱ्याच वेळा काही काही गोष्टी करण्यासाठी कर्ज हे घ्यावंच लागतं. तर त्या कर्जामधून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असेल, तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही तुरटीने दात घासायचे आहेत किंवा तुरटीच्या पाण्याने संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्याला चूळ भरायची आहे. म्हणजे आपले ब्रश करून झाल्यानंतर जेव्हा आपण तोंड स्वच्छ धुतो, त्यावेळेला आपल्याला तुरटीच्या पाण्याने आपल्याला चूळ भरायची आहे. म्हणजेच तुरटीचे पाणी तोंडात घेऊन परत ते टाकून द्यायचे आहे. तुरटीच्या पाण्याचा अंश आपल्या तोंडामध्ये राहिल्याने किंवा जर का तुरटीने आपण दात घासले, तर पैशाविषयीच्या समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच हळूहळू दूर होऊ लागतात. त्याबरोबरच हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये सकारात्मक बदल दिसून यायला सुरुवात होईल. पण फक्त हा उपाय झोपण्यापूर्वीच करायचा आहे. दिवसा हा उपाय अजिबात करायचा नाही. त्यानंतरचा उपाय म्हणजे कर्जमुक्ती होण्यासाठी करायचा आहे. जसं की आपल्याकडे पैसा आला की तो पैसा आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहत नसेल, आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर जात असेल, यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा घेऊन एखाद्या डिशमध्ये ठेवायचा. तो खडा ठेवायचा आणि 7 वेळा आपल्या उजव्या हाताने त्या खड्यावरती कुंकू टाकायचा आहे. त्यानंतर हा तुरटीचा खडा आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा देवघरामध्ये ठेवला तरी पण चालतो. कारण हा जो तुरटीचा खडा आहे, तो माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतो आणि आपण आपली जी संपत्ती, धन जमा करण्यास आपण यशस्वी होत जातो आणि आपलं कर्ज देखील लवकर फिटू लागतो. तर बघा, आपल्या घरामध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा कुठून येत असेल, तर ती म्हणजे आपल्या टॉयलेटमधून, बाथरूममधून येत असते. तर ही नकारात्मकता जी आहे, तर ती आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आणत असते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सतत भांडण-तंटे, मतभेद या गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात. तर यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत नसते आणि आपल्या घराची देखील प्रगती होत नाही. तर त्यासाठी आपल्याला एक तुरटीचा खडा एखाद्या मातीच्या पंतीमध्ये किंवा काचेच्या बाउलमध्ये ठेवून आपल्या बाथरूममध्ये ठेवून द्यायचा आहे. हा तुरटीचा खडा बाथरूममध्ये ठेवल्याने आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतील, तर त्या दूर होण्यास मदत होते आणि हा उपाय केल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहतं आणि कुटुंबातील दोष जे आहेत, तर ते देखील घरातून निघून जातात आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि आपल्या घरामध्ये येऊ लागते आणि कायम ती टिकून राहते. त्यानंतरचा उपाय म्हणजे ज्यांची दुकाने असतील किंवा कोणता व्यवसाय असेल, तर त्यासाठी आपल्या व्यवसायामधल्या अडचणी दूर होण्यासाठी आणि आपला धंदा, व्यवसाय खूप चांगला चालावा, यासाठी एक तुरटीचा खडा घेऊन एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या दुकानाचा जो मेन दरवाजा आहे, जो मेन सेटर आहे, त्या सेटरच्या वरती आपल्याला तो बांधायचा आहे. तर यामुळे आपल्या व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल आणि तुमचं हे उत्पन्न सुद्धा वाढू लागेल. तुमचा व्यवसाय चांगला चालू लागेल आणि व्यवसायामध्ये ज्या काही असलेल्या अडचणी आहेत, तर त्या सगळ्या दूर होऊन जातील. तर शेवटचा उपाय म्हणजे जर आपल्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडतच नसेल किंवा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आणि सतत आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागत असेल किंवा आपल्या कुटुंबातील नातेसंबंध खराब झालेले असतील, आपल्या कुटुंबामध्ये एकोपा हा राहिलेला नसेल किंवा तुमच्या पाठीमागे सतत कटकटी लागू लागल्या असतील, तर त्यासाठी दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी तुरटीची पावडर आपल्याला टाकून अंघोळ करायची आहे.
आता तुरटीचा खडा तुम्ही टाकू शकता किंवा तुरटी आपल्याला एखाद्या खलबत्त्यामध्ये बारीक करायची आहे आणि त्याची पावडर तयार करून ठेवायची आणि ती पावडर अंघोळ करायच्या पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. असं केल्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या, अडचणी आहेत त्या हळूहळू कमी होण्यास नक्कीच मदत होते आणि आपल्या शत्रूचा देखील नाश होतो आणि नेहमी आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत जातं. आणि शेवटचा आणि एक अतिशय खूप प्रभावशाली उपाय आहे. तर तो उपाय म्हणजे तुम्हाला मंगळवारी किंवा शनिवारी किंवा अमावस्या, पौर्णिमेला हा उपाय तुम्हाला करायचा आहे. एखाद्या लाल किंवा काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये तुम्हाला तुरटीची बारीक पावडर करून त्या पिशवीमध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि ती पिशवी किंवा कापड आपला जो मुख्य दरवाजा असतो तर त्या दरवाजावरती तुम्हाला ती पिशवी किंवा ती पोटली बांधायची आहे किंवा त्या दरवाजाच्या समोर आपण जी पायपुसणी टाकत असतो त्या पायपुसणीच्या खाली तुम्हाला ही पिशवी किंवा ती पोटली टाकायची आहे. हा उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला किंवा पौर्णिमेला, अमावस्येला केला तर प्रत्येक अमावस्येला ठेवली तर पुढच्या अमावस्येला ती तुरटी फेकून द्यायची आहे. परत दुसऱ्या अमावस्येला परत नवीन तुरटी दुसरी भरायची आणि पौर्णिमेला केला तरी आपल्याला तेच करायचं आहे. म्हणजे तुमच्याकडनं जर प्रत्येक शनिवारी हे होत असेल तर प्रत्येक शनिवारी देखील तुम्ही हा उपाय करून पहा. तुम्हाला नक्कीच घरामध्ये एक सकारात्मकता आणि पॉझिटिव्ह वातावरण नेहमी जाणवेल. तुरटीचे उपाय हे अतिशय प्रभावशाली असतात. अवश्य करून पहा. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.